दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध आणि दुधाची काय साय. ती तर रोजच येते दुधावर, ती काही बनवावी लागत नाही. पण आज दुधाचं पनीर, कारण ते बनवावं लागतं. पण तेही आपण सहसा बनवत नाही. आपण बाजारात जातो विकत आणायला, पण तिथेही थोडं महागच पडतं, म्हणून बऱ्याचदा टाळतो. म्हणून आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी स्वस्त आणि मस्त असं पनीर. सोनाली हिमाली इंडियन थाली मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. या आपण पनीरचं साहित्य पाहून घेऊ. पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य फारच थोडं आहे. आपण हे 1 लिटर म्हशीचं दूध तापत ठेवलेलं आहे गॅसवर. थंड पाणी लागणार आहे आपल्याला थोडं, आणि 1 लिंबाचा रस. आपलं दूध तापवून झालंय. आता हे 1 लिंबाचा रस आपण काढून घेतलाय वाटीत, हा आपण यामध्ये घालूया. हा हळूहळू कडेकडेने आपल्याला सोडायचा आहे. आता हे आपण व्यवस्थित ढवळून घेऊ, म्हणजे तो लिंबाचा रस सगळ्या दुधाला लागेल. झटकन असं आपलं पनीर तयार होणार आहे, कारण लिंबाचा रस घातल्यानंतर ते दूध फाटायला काही सेकंद अवघे लागतात. दूध आपलं व्यवस्थित फाटलेलं आहे. आता एका मोठ्या पातेल्यात आपण चाळण ठेवली आहे वरती, आणि त्यावर सुती कापड ठेवायचंय आणि हे त्यामध्ये गाळून घ्यायचंय. आपण हे कापडात गाळून घेतलंय. पाणी ऑलरेडी खाली गेलेलं आहे गळून, पण आता ते उचलून आपण व्यवस्थित आणखी दाबून ते पिळून काढून घ्यायचंय. हे पाणी आपलं निघालेलं आहे व्यवस्थित. आता ते आपल्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचंय, कारण लिंबाचा जो कडवटपणा आंबटपणा असतो तो सुद्धा गेला पाहिजे, तर पनीरची चव चांगली येते. आणि थंड पाण्यामुळे ते सेट सुद्धा होतं, म्हणजे त्याला एक थिकनेस येतो. आता पुन्हा एकदा आपण ते कपड्याने पिळून घेऊ. पाणी ते जे ओतलंय आपण ते काढून घेऊ. अगदी जास्त पण घट्ट पिळायचं नाहीये, थोडंसं किंचित पाणी राहिलं पाहिजे, तर त्या पनीरला एक लुसलुसीतपणा तसाच मेंटेन राहतो. हे टिकण्यासाठी थंड पाण्यात ठेवायचं, डब्यामध्ये थंड पाणी टाकून आणि त्याच्यात ठेवायचं. एकदम आपलं झटकन असं इन्स्टंट स्वस्त आणि मस्त पनीर तयार झालेलं आहे बरं का. आता हे तुम्ही याची भाजी करा किंवा फ्रँकी करा. फ्रँकीची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावर क्लिक करून ह्याची फ्रँकी सुद्धा करून बघा. ती एकदम छान लागते, खूपच स्वादिष्ट लागते आणि सगळ्यांनाही आवडेलच ते. ह्याच्या वड्या सुद्धा सुंदर पडतील कापल्या तर. आपलं पनीर बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भरपूर शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेलवर पण क्लिक करा, आणि कमेंट सुद्धा मला कळवा तुम्हाला कसं वाटलं ते पनीर. दत्त दत्त दत्ताचं मंदिर, गाईचं दूध आणि दुधाचं पनीर, पांढरं शुभ्र लुसलुशीत आणि टेस्टी. सोनाली हिमाली इंडियन थाली.